हॅलो फ्रेंड्स, आजच्या आपल्या प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्स या विषयाचा आपण पार्ट 6 घेत आहोत. तर त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत मल्टिपल अलील्स अँड सायटोप्लाझ्मिक अँड जेनेटिक इनहेरिटन्स. आज आपण दोन चॅप्टर कव्हर करणार आहोत जे आपल्याला पेपरमध्ये फार कमी मार्क्ससाठी विचारलेले आहेत, म्हणून आपण आज या व्हिडिओमध्ये दोन चॅप्टर्स घेणार आहोत. चला तर मल्टिपल अलील्स म्हणजे काय? The word allele is a general term to denote the alternative forms of a gene or contrasting gene pair that denote the alternative form of a gene is called allele. तर अलीलची ही डेफिनेशन दिलेली आहे. अलील म्हणजे काय? तर प्रामुख्याने अलील म्हणजे जनरली अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन और कॉन्ट्रास्टिंग जीन पेयर दॅट डिनोट द अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन. म्हणजे जीनचे जे अल्टरनेटिव्ह फॉर्म जो आहे, जो आपल्या क्रोमोझोमवर जे जीन लोकेट असतात, तर त्याचा जो अल्टरनेटिव्ह फॉर्म आहे तर त्याला जीन म्हणतात. जीनचा किंवा कॉन्ट्रास्टिंग जीन पेअरचा जो अल्टरनेटिव्ह फॉर्म आहे, जो डिनोट जीन डिनोट करते, तर त्याला मल्टिपल अलील्स त्याला अलील असं म्हणतात. तर आता मल्टिपल अलील म्हणजे काय हे आपण पाहू. Thus, 3 or more kinds of gene occupying the same locus in individual chromosome are referred as multiple genes. आणि अशा प्रकारे एका क्रोमोझोमवर जे एका लोकायला जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा जास्त जीन्स असतात, तर तेव्हा त्याला मल्टिपल अलील्स असं म्हटलं जातं. इन शॉर्ट, मेनी अलील्स ऑफ अ सिंगल जीन आर कॉल्ड मल्टिपल अलील्स. म्हणजे एका जीनचे जे अलील्स आहेत ते मल्टिपल अलील्स म्हणजे 3 किंवा त्यापेक्षा जास्त अलील्स जे क्रोमोझोमच्या सेम लोकायला प्रेझेंट असतात, तर त्याला मल्टिपल अलील असं म्हटलं जातं. द कॉन्सेप्ट ऑफ मल्टिपल अलील इज डिस्क्राइब अंडर द टर्म मल्टिपल अलेलिझम. आणि हा मल्टिपल अलीलचा जो कॉन्सेप्ट आहे तो मल्टिपल अलेलिझम असं म्हटलं जातं त्याला. तर आपण मल्टिपल अलीलची ही डेफिनेशन दिलेली आहे. 3 or more kinds of a gene which occupy the same locus are referred to as multiple alleles. 3 पेक्षा जास्त जीन क्रोमोझोमच्या सेम लोकसला असतात, तर तेव्हा त्याला मल्टिपल अलील्स असं म्हटलं जातं. तर हे एक्झाम्पल दिला गेलेला आहे ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर नावाच्या इन्सेक्टचं, ज्यामध्ये मल्टिपल अलील्सचा फिनॉमिना दिसतो आपल्याला. तर त्यामध्ये विंग ड्रॉसोफिलाच्या विंग डेव्हलपमेंट वरून जे मल्टिपल अलिलिझम आहे तर ते दिलेलं आहे. तर मल्टिपल आपल्याला प्रामुख्याने पेपरमध्ये जास्तीत जास्त मल्टिपल अलिल्सची डेफिनेशन आणि त्याचं एक्झाम्पल हे विचारले जाऊ शकते. तर मल्टिपल अलिल्सची डेफिनेशन आहे 3 or more kinds of gene which occupy the same locus are referred as multiple alleles. 3 किंवा 3 पेक्षा जास्त जीन जे क्रोमोझोमच्या सेम लोकसला असतात, तर त्याला मल्टिपल अलील्स असं म्हटलं जातं. तर आपल्याला सिलेबस मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मल्टिपल अलील्स दिलेला आहे, पण आपल्याला या आधीच्या पेपरमध्ये विचारलेलं नाहीये, पण आपण तरीही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मल्टिपल अलील्स पाहू. द फर्स्ट कॅरेक्टर आहे द स्टडी ऑफ मल्टिपल अलील्स मे बी डन इन पॉप्युलेशन. तर हे मल्टिपल अलील्सचा जो स्टडी आहे तर तो पॉप्युलेशन साठी असतो, सिंगल इंडिव्हिज्युअल साठी करता येत नाही. तर त्यानंतरचं सेकंड कॅरेक्टर आहे मल्टिपल अलील्स आर सिच्युएटेड ऑन होमोलॉगस क्रोमोझोम ऍट द सेम लोकस. हे आपण डेफिनेशन मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. मल्टिपल अलील्स हे होमोलॉगस क्रोमोझोमच्या सेम लोकसला सिच्युएटेड असतात. त्यानंतर देयर इज नो क्रॉसिंग ओव्हर बिटवीन द मेंबर्स ऑफ मल्टिपल अलील्स. क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस बिटवीन 2 डिफरंट जीन्स ओनली. तर या मल्टिपल अलील्स मध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही. क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस बिटवीन 2 डिफरंट जीन्स ओनली. जेव्हा मल्टिपल अलील्स हे सेम जीन डिनोट करतात, तर त्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर हे होऊ शकत नाही. आणि डज नॉट ऑकर विदिन अ जीन. म्हणजे क्रॉसिंग ओव्हर हे इंटरजेनेरिक किंवा इंट्राजेनिक नसल्यामुळे ते मल्टिपल अलील्स मध्ये क्रॉसिंग ओव्हर ऑकर होत नाही.
त्यानंतर मल्टिपल अलिल्स इन्फ्लुएन्स वन ऑर द सेम कॅरेक्टर ओनली. मल्टिपल अलिल्स नेहमी एक किंवा म्हणजे सेम कॅरेक्टर इन्फ्लुएन्स करतात. सेम कॅरेक्टरसाठी किंवा एकाच कॅरेक्टरसाठी 2-3 किंवा त्यापेक्षा जास्त जे जीन्स असतात तर त्यालाच आपण मल्टिपल अलिल्स म्हणतो. मल्टिपल अलिल्स नेवर शो कॉम्प्लिमेंटेशन with each other. By complementation test, the allelic and non-allelic genes may be differentiated with the production of wild type phenotype in a trans heterozygote for 2 mutant alleles is known as complementation test. तर मल्टिपल अलिल्स हे कॉम्प्लिमेंटेशन टेस्ट शो करत नाही, एवढंच आपण लक्षात घेऊया. The wild type allele is nearly always dominant, while the other mutant alleles in the series may show dominance or there may be an intermediate phenotypic effect. Wild type म्हणजे आपण जे नॉर्मल किंवा जे ओरिजिनल जीन अलिल्स असतात तर ते कन्सिडर करूया. इज नियरली ऑलवेज डॉमिनंट. जे ओरिजिनल किंवा जे नॉर्मल अलील असतात तर ते डॉमिनंट असतात. while the other mutant alleles in the series may show dominance or they may be intermediate phenotypic effect. तर जे मल्टिपल अलिल्स आहे तर ते जे वाइल्ड टाइपचे किंवा जे नॉर्मल अलिल्स असतात तर यामध्ये जे नॉर्मल अलिल्स असतात तर ते डॉमिनंट कॅरेक्टर शो करतात. ते डॉमिनंट असतात म्हणजे त्यांचा कॅरेक्टर एक्सप्रेसिव्ह असते. and other mutant alleles in the series may show dominance or they may be an intermediate phenotypic effect. आणि जे अदर असतात म्हणजे अदर दॅन नॉर्मल टाइप और वाइल्ड टाइप तर ते alleles may show म्हणजे ते डॉमिनन्स कदाचित दाखवतात किंवा ते इंटरमिजिएट फिनोटिपिक इफेक्ट दाखवतात. when any two of the multiple alleles are crossed the phenotype is of mutant type and not the wild type. आणि जेव्हा हे एनी ऑफ टू मल्टिपल अलिल्स जेव्हा आपण दोन मल्टिपल अलिल्स चा क्रॉस करतो तर तेव्हा जे फिनोटाइप आहे तर ते म्युटंट टाइपचं असते, नॉट वाइल्ड टाइप. नॉर्मल टाइपचं फिनोटाइप मिळत नाही आपल्याला, म्युटंट टाइपचं असते. त्यानंतर कॅरेक्टर आहे मल्टिपल अलिलचं. further F2 generations from such process show typical monohybrid ratio for the consonant character. तर त्या गिवन कॅरेक्टरला जे F2 जनरेशनचा क्रॉस आहे तर तो टिपिकल मोनोहायब्रिड रेशो असतो. अशा प्रकारचे हे मल्टिपल अलिल्सचे कॅरेक्टर्स आहे. तर त्यानंतर आपण घेऊया सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स अँड जेनेटिक इनहेरिटन्स. तर मल्टिपल अलिल्सचा एक छोटासा टॉपिक आपण आताच कव्हर केला आणि आता पाहू सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स अँड जेनेटिक इनहेरिटन्स. या टॉपिकवर सुद्धा क्वेश्चन विचारलेले मला पेपरमध्ये दिसलेले नाहीये, पण आपण तरीही याचा डिफरन्स बिटवीन आपल्याला सिलेबस मध्ये दिलेला आहे तर आपण पाहून घेऊ की याचे डेफिनेशन काय आहे आणि डिफरन्स बिटवीन सुद्धा पाहून घेऊ. तर सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स अँड जेनेटिक इनहेरिटन्स. The key difference between cytoplasmic inheritance and nuclear inheritance is that cytoplasmic inheritance takes place from genes present in cytoplasmic organelles, while nuclear inheritance takes place from genes present on the chromosomes. तर जे सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स आहे तर ते म्हणजे ते इनहेरिटन्स जे आहे तर ते सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिलीज म्हणजे सेलच्या ज्या सायटोप्लाझम मध्ये ऑर्गॅनिलीज असतात जे डीएनए कॅरी करतात किंवा ज्यामध्ये जीन्स असतात तर ते ऑर्गॅनिल प्रामुख्याने मायटोकॉन्ड्रिया और क्लोरोप्लास्ट. तर यापासून जे इनहेरिटन्स येतं तर त्याला सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स असं म्हणतात. व्हाईल न्यूक्लिअर इनहेरिटन्स टेक्स प्लेस फ्रॉम जीन्स प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम. आणि जे न्यूक्लिअर इनहेरिटन्स आहे तर ते क्रोमोझोम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या जीन्स मुळे जे येणारं इनहेरिटन्स आहे तर त्याला आपण जेनेटिक इनहेरिटन्स असं म्हणतो. जेनेटिक किंवा न्यूक्लिअर इनहेरिटन्स असं म्हणतो. व्हॉट इज सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स. तर सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स नेमकं काय आहे. सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स इज अ टाइप ऑफ इनहेरिटन्स which involves DNA of cytoplasmic organelles. In this inheritance, the offspring receives genes from the cytoplasmic organelles, plasma genes or extranuclear genes.
तर आपण आधी मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर शिकलेलो आहोत, तर त्यामध्ये आपण पाहिलं आहे. तर जे सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स आहे हे इज अ टाइप ऑफ इनहेरिटन्स विच इन्व्हॉल्व्स डीएनए ऑफ सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिली. तर सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिली म्हणजे सायटोप्लाझम मध्ये सिच्युएटेड असणारे जे ऑर्गॅनिलीज आहे, तर त्यापासून जे इनहेरिटन्स म्हणजे त्याच्या जीन पासून जे मिळणारे इनहेरिटन्स आहे, येणारे इनहेरिटन्स आहे, तर त्याला सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स असं म्हणतात. म्हणजे पेशी द्रव्यातील ऑर्गॅनिलीज पासून मिळणारं तिथल्या डीएनए पासून येणारं जे इनहेरिटन्स आहे, तर त्याला सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स म्हणतात. द ऑफस्प्रिंग रिसीव्ह जीन फ्रॉम सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिलीज. म्हणजे जो इंडिव्हिज्युअल आहे, समजा डॉटर सेल आहे, तर तिचे जे जीन्स असतात तर ते सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिलीज पासून आलेले असतात. मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट कंटेन जीनोम्स कंपोज ऑफ डीएनए. मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट मध्ये जीनोम्स असतात, तर त्यामध्ये ते कंपोज ऑफ डीएनए ने कंपोज झालेले जीनोम्स मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट मध्ये असतात. दिस ऑर्गॅनिली डीएनए ट्रॅव्हल्स फ्रॉम द मदर एग सेल टू द झायगोट. आणि फर्टिलायझेशनच्या वेळी जे मदर सेल कडून जे जीनोम्स कॅरी होतात, तर ते हे जे ऑर्गॅनिली आहे मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट, तर मदर जीनोमच्या सायटोप्लाझम मधून यामध्ये डीएनए कॅरी होतात, तर यामुळे हे सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स येत असतं. However, compared to nuclear inheritance, a small number of genes are inherited by the cytoplasmic inheritance. It does not follow the Mendelian inheritance pattern, unlike nuclear inheritance. Furthermore, extra chromosomal inheritance, extranuclear inheritance, somal inheritance, and maternal inheritance are several synonyms for the cytoplasmic inheritance. आणि या सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्सला एक्स्ट्रा क्रोमोझोमल इनहेरिटन्स, एक्स्ट्रा न्यूक्लियर इनहेरिटन्स, सोमल इनहेरिटन्स अँड मॅटर्नल इनहेरिटन्स असं सुद्धा म्हटलं जातं. सोमल किंवा मॅटर्नल इनहेरिटन्स यासाठी कारण सायटोप्लाझम हे फर्टिलायझेशनच्या वेळी सायटोप्लाझम हे प्रामुख्याने मदर सेल कडून ट्रान्सफर. तर व्हॉट इज न्यूक्लियर इनहेरिटन्स? न्यूक्लियर इनहेरिटन्स काय असतं? न्यूक्लियर इनहेरिटन्स ऑकर ड्यू टू द जीन्स प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम्स. जसं सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स आहे, सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिली जे आहे, सायटोप्लाझम मध्ये सिच्युएटेड असणाऱ्या ऑर्गॅनिलीज ज्यामध्ये डीएनए असतो, तर त्यामुळे येणारं जे इनहेरिटन्स आहे, तर त्याला आपण सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स म्हटलं होतं. तर न्यूक्लियर इनहेरिटन्स मध्ये जे जीन्स क्रोमोझोमवर प्रेझेंट असतात, तर त्यामुळे येणारे इनहेरिटन्स आहे, तर त्याला न्यूक्लियर इनहेरिटन्स म्हणतात. Therefore, the mother nucleus and father nucleus equally contribute to nuclear inheritance. आणि त्यामुळे मदर न्यूक्लियस आणि फादर न्यूक्लियस इक्वली कॉन्ट्रीब्यूट करतात न्यूक्लियर इनहेरिटन्स साठी. म्हणून मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट इक्वल रिस्पॉन्सिबल आहेत इन न्यूक्लियर इनहेरिटन्स साठी. Moreover, the offspring inherits million of genes from the parents via nuclear inheritance. आणि मेनली जे ऑफस्प्रिंग आहेत म्हणजे आहेत, तर त्यामध्ये मिलियन ऑफ जीन्स जे आहेत, तर ते फ्रॉम पॅरेंट्स म्हणजे पॅरेंट्सचे जे मिलियन ऑफ म्हणजे जीन्स आहेत, तर ते प्रामुख्याने न्यूक्लियर इनहेरिटन्स द्वारे येत असतात. तर हे झालं सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स आणि न्यूक्लियर इनहेरिटन्स. तर आता आपण यातला सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स वर्सेस न्यूक्लियर इनहेरिटन्स. तर डेफिनेशन, सुरुवातीला डेफिनेशन सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स आणि न्यूक्लियर इनहेरिटन्सची तर आपण पाहिलेली आहे. सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स इज द इनहेरिटन्स ऑफ जीन्स प्रेझेंट ऑन द सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिलीज टू द ऑफस्प्रिंग. तर सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स हे आहे इनहेरिटन्स ऑफ जीन्स प्रेझेंट ऑन द सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिलीज. सायटोप्लाझम मध्ये असणाऱ्या ऑर्गॅनिलीजच्या सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिलीजवर असणारे जीन्स मुळे येणारे इनहेरिटन्स म्हणजे सायटोप्लाझ्मिक. आणि न्यूक्लियर इनहेरिटन्स इज द इनहेरिटन्स ऑफ जीन्स प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम टू
ऑफस्प्रिंग. आणि ऑफस्प्रिंग मध्ये जे इनहेरिटन्स येतं न्यूक्लियस म्हणजे क्रोमोझोमवर प्रेझेंट असणाऱ्या जीन्स मुळे जे इनहेरिटन्स येतं ऑफस्प्रिंग मध्ये, तर ते आहे न्यूक्लिअर इनहेरिटन्स. mediated by cytoplasmic inheritance is mediated by maternal म्हणजे फिमेल पॅरेंट कडून सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स येतं, आणि न्यूक्लिअर इनहेरिटन्स इज मेडिएटेड बाय बोथ मॅटर्नल अँड पॅटर्नल. म्हणजे आपण पाहिलं की न्यूक्लिअर इनहेरिटन्स मदर सेल अँड फादर सेल इक्वली कॉन्ट्रीब्यूट फॉर न्यूक्लिअर इनहेरिटन्स. त्यानंतर जीन्स, DNA ऑफ सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिली सच एज मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट. तर सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स साठी रिस्पॉन्सिबल असणारे जीन्स जे आहे तर ते DNA ऑफ सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिलीज. सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिलीचे जे सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिली जसं मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट आहे, तर त्यामध्ये असणाऱ्या डीएनए मधून हे जीन्स येतात. आणि जे न्यूक्लिअर इनहेरिटन्स आहे तर ते क्रोमोझोमवर असणाऱ्या डीएनए वरून येतात. क्रोमोझोमल डीएनए लोकेटेड इन द न्यूक्लियस. जे न्यूक्लियस मध्ये असतात, न्यूक्लियस मध्ये जो क्रोमोझोम असतो तर त्यावरील डीएनए मुळे हे न्यूक्लिअर इनहेरिटन्स येतात. तर फॉलोइंग मेंडेलियन इनहेरिटन्स. सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स डज नॉट फॉलो मेंडेलियन इनहेरिटन्स. जे मेंडेलियन इनहेरिटन्स चा जो कॉन्सेप्ट आहे तर तो सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स मध्ये फॉलो होत नाही, आणि न्यूक्लिअर इनहेरिटन्स फॉलोज मेंडेलियन इनहेरिटन्स. मेंडेलनी जो कॉन्सेप्ट दिलेला आहे तर तो न्यूक्लिअर इनहेरिटन्स मध्ये फॉलो होतो. नंबर ऑफ जीन्स इनहेरिटेड, स्मॉल नंबर ऑफ जीन्स. सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स हे स्मॉल नंबर ऑफ जीन्स मुळे येतात, आणि न्यूक्लिअर इनहेरिटन्स जे आहे तर यामध्ये मेनी जीन्स असतात. तर अशा प्रकारचा या सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स आणि न्यूक्लिअर इनहेरिटन्स मधला डिफरन्स आहे, जो आपल्याला पेपरमध्ये विचारू शकतात. आणि अशा प्रकारे आज आपण दोन छोटे छोटे चॅप्टर कव्हर केलेले आहे, मल्टिपल एलील्स आणि सायटोप्लाझ्मिक अँड न्यूक्लिअर इनहेरिटन्स. तर आज आपण इथे थँक्यू.